नमस्कार, स्वागत आहे तुमचं कावेरीज किचन कथा या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत बिना गुळसाखरेचे मोदक। त्यासाठी लागणारे साहित्य: बिया काढलेले खजूर, काजू, बदाम, वेलची पूड, तूप, मगजबी आणि मनुका। गॅस पेटवून आपण त्यावर कढई ठेवून घेऊया। कढईमध्ये 2 चमचे तूप घालायचे आहे। आता तुपामध्ये आपण बदाम घालूया। बदाम छान मंद आचेवर परतून घ्यायचे आहे। त्यामध्येच आपण काजू घालून घेऊया। काजू देखील छान परतून घ्यायचे आहे। आता आपण घालूया मनुका, त्याचबरोबर मगजबी, याला डांगराच्या बिया देखील म्हणतात। हे छान गुलाबी रंगावर परतून घ्यायचे आहे। आपलं मिश्रण छान असं परतून झालेलं आहे। आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊया। हे आपण थंड करायला ठेवूया। त्याच कढईमध्ये पुन्हा थोडेसे तूप घालून बिया काढलेले खजूर आपण घालूया। खजूर देखील छान मंद आचेवर परतून घ्यायचे आहे। खजूर परतून घेतल्यामुळे तो नरम होतो। खजूर परतून झाला आहे, तो आपण एका बाउलमध्ये काढून थंड करायला ठेवूया। हे दोन्ही मिश्रण आपले थंड झाले आहे। आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। सर्वप्रथम काजू, बदाम, मगजबी हे बारीक करून घेऊया। छान अशी भरड तयार झाली आहे। हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। त्याच मिक्सरमध्ये आपण परतून घेतलेले खजूर घालूया। खजूर परतून घेतल्यामुळे छान असे बारीक तयार होते। हे देखील आपण या मिश्रणामध्ये काढून घेऊया। दोन्ही सारण आपण एकत्र केलेले आहेत। हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये चवीनुसार वेलची पूड घालायची आहे। हे छान एकजीव करून घेऊया। याचा आपण हाताने गोळा तयार करून घेऊया। आपण यामध्ये कुठे गूळ साखरेचा वापर केलेला नाहीये। मिश्रणाचा छान असा गोळा तयार झालेला आहे। आता आपण याचे मोदक बनवायला घेऊया। मोदकाच्या साच्याला आतून थोडेसे तूप लावून घ्यायचे आहे। छोटासा गोळा घेऊन तो मोदकाच्या साच्यामध्ये ठेवून घ्यायचा आहे आणि
सारण असं छान दाबून भरायचं आहे, जेणेकरून मोदकाला छान कळ्या पडतील. बघा किती छान कळ्या पडल्या आहे आणि किती सुंदर मोदक तयार झाला आहे. याप्रमाणे आपण बाकीचे मोदक तयार करून घेऊया. जर मोदकाचा साचा नसेल तर हाताने देखील हे मोदक करता येतात. छोटासा गोळा घ्यायचा आहे, त्याला मोदकाचा आकार द्यायचा आहे. आपला मोदक तयार. सुंदर असे आपले मोदक तयार आहेत. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.